स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। प्रकरण पहिले, गुरु शिष्य संवाद। खाली दिलेला संवाद श्री सद्गुरू सखयानंद महाराज व डॉक्टर के भालोदे यांच्यामध्ये झालेला आहे। शिष्य: पाहे पा शरीराची या गावा, जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडुनिया। श्लोक 15 अध्याय 7 ओवी क्रमांक 104 ज्ञानेश्वरी। असे ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणणे आहे, ते मला उघड रीतीने सांगा। सद्गुरू: हे ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणणे अर्थ पाहण्याचे आहे किंवा तुला स्वतःचे हेतूत कर्तव्य आहे, हे मला सांग। शिष्य: मी हे स्वतः विचार करून पाहिले, तेव्हा माझ्या अनुभवास असे आले की नरदेहाचे मुख्य काय कर्तव्य आहे ते करावे, अशी माझी पूर्ण इच्छा आहे। सद्गुरू: नरदेहाचे मुख्य कर्तव्य परमार्थ प्राप्त करून घेणे आहे। शिष्य: परमार्थ म्हणजे काय? सद्गुरू: भगवत प्राप्ती करून घेऊन मोक्ष मिळविणे हे होय। शिष्य: कोण भगवंत व मोक्ष कशास म्हणावा हे मला समजत नाही। सद्गुरू: सच्चिदानंद परमात्मा आहे असे श्रुती म्हणते, तोच भगवंत, आणि जन्म मरणाच्या बंधनापासून सुटणे यांचे नाव मोक्ष। शिष्य: सच्चिदानंद परमात्मा कोठे आहे, कोणत्या देशात आहे? सद्गुरू: तो सर्वव्यापी असून सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी आहे, एकदेशी स्थान त्याला नाही। शिष्य: आम्ही एकदेशी देवळातील देव पाहतो, ते काय आहे, याने मोक्ष मिळेल का? सद्गुरू: ज्या मागील संतांनी सच्चिदानंद परमात्म्याचे ज्ञान करून घेऊन मोक्ष मिळविला व जगास तरणोपायार्थ ग्रंथ केले, त्यांच्या पश्चात ह्या प्रतिमा आहेत। शिष्य: तर या प्रतिमांच्या पूजा अर्चेपासून आम्हाला मोक्ष मिळेल का? सद्गुरू: नाही, कारण ज्ञाना वाचून मोक्ष नाही व ज्ञान बोलल्या वाचून कळणार नाही, ते ज्ञान बोलता न येणाऱ्या मूर्तीपासून कोणाला होईल? याला नामदेव महाराजांचा दृष्टांत पाहावा। नामा म्हणे देव देही दाखविला, उपकार केला खेचराने। शिष्य: मोक्ष कशाला म्हणावे हे मला कळत नाही, तर ते मला कृपा करून सांगा। सद्गुरू: ज्या जीवाने अन्य अहंकार म्हणजे देहाचा घेऊन कर्माचे कर्तृत्व घेतले व त्यापासून पाप पुण्याचे ओझे आपल्या माथ्यावर घेऊन जन्म मरणाचे दुःख भोगतो, त्या बंधनापासून सुटणे या नाव मोक्ष। शिष्य: जीवाने अन्याचा अहंकार घेतला तो कसा? सद्गुरू: जीव हा सच्चिदानंद परमात्म्याचा अंश आहे, त्या परमात्म्याच्या सत्तेने कर्मे होतात, पण जीवाने देहच मी करता म्हणून घेतले, हाच अन्य अहंकार। शिष्य: तो जीव या देहात कोणती वस्तू आहे व तो अहंकार कोठे बसला आहे? सद्गुरू: तो जीव आत्म्याच्या प्रकाश पश्चंतीच्या ठिकाणी बुद्धीत पडला, तोच जीव असून त्या बुद्धीने मी देहच असा अहंकार घेतला आहे। शिष्य: तर त्या जीवाचे मला ज्ञान नाही व अहंकाराचेही ज्ञान नाही, तर यास काय उपाय करू? सद्गुरू: ज्या संतांनी सच्चिदानंद निर्गुण परमात्म्याचे दृढ अपरोक्ष ज्ञान करून घेतले आहे, म्हणजेच वैराग्याच्या नेटाने जीवाचा अधियज्ञ करून घेतला आहे व सर्व अंतर्यामी ज्ञानाची माहिती ज्यास अनुभवशीर आहे व अधिकारी शिष्यास अपरोक्ष ज्ञान करून देण्याची प्रबोध शक्ती ज्या संतांस आहे, अशा ब्रह्मवेत्या सद्गुरूकडे जाऊन तुला अनन्य भावाने शरण जावे लागेल। शिष्य: अधिकारी शिष्य कोणास म्हणावे? सद्गुरू: ज्या शिष्याने अनुबंध चतुष्टयी व साधन चतुष्टय केलेली आहेत आणि परमार्थ पंथ धरला आहे, तोच अधिकारी। शिष्य: अनुबंध चतुष्टय कशाला म्हणावे?
सद्गुरू, अनुबंध चतुष्टय म्हणजे विषय, संबंध, प्रयोजन आणि अधिकार. शिष्य, या 4 शब्दांचे मला विवरण करून सांगा, हे मला समजत नाही. सद्गुरू, पहिला, प्रयोजन म्हणजे नरदेहाचे कर्तव्य म्हटले म्हणजे दुःख निवृत्ती करून जीवाने अविनाश सुखाची प्राप्ती करून घेणे. दुसरा, विषय म्हणजे मी म्हणजे जीव ब्रह्मरूप कसा. तिसरा, संबंध म्हणजेच साध्य साधक भाव म्हणजे वस्तू साध्य करण्यास उपयुक्त जीवाला परोक्ष रीतीने ब्रह्माचे ज्ञान झाले, परंतु अंगे ब्रह्म होण्याकरिता साधन करण्यास प्रयुक्त. चौथा, अधिकार म्हणजेच मोक्ष मिळविण्याविषयीची दृढतर इच्छा व गुरु वेदांत वचने पूर्ण श्रद्धा या नाव अधिकार. शिष्य, आता साधन चतुष्टय कशाला म्हणावे. सद्गुरू, नित्यानित्य विवेक, इहलोकेचे भोगाविषयी वैराग्य म्हणजे अहंता ममता, शम दम षटक आणि मुमुक्षत्व. शिष्य, या 4चे स्पष्टीकरण मला सांगा. सद्गुरू, प्रथम, आत्मा अनात्मा जड चैतन्य निवडणे याचे नाव विवेक, सांख्य ज्ञान. दुसरा, इह परलोकातील भोगाविषयी इच्छा नसणे म्हणजे वैराग्य किंवा आत्म्यावर प्रेम व अनात्मवर्गावर अप्रेम या नाव वैराग्य. तिसरा, शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह, श्रद्धा म्हणजे गुरु वेदांत वचने विश्वासयुक्त आवडी उपरती विषयांवरून मनाला उठविणे, तितिक्षा म्हणजे सहनशीलता, समाधान म्हणजे चित्ताला शांत ठेवणे. चौथा, मुमुक्षत्व म्हणजे मोक्ष मिळवण्याविषयीचा निकट भाव म्हणजे अन्याविषयी अश्रद्धाच. आणखी अधिकार लक्षणे, ज्याला नरदेह फुकट चालला आहे असे वाटते आणि जो श्रद्धेने वेदांत ग्रंथांचे अवलोकन करून त्यातील आत्मज्ञान करून घेण्याविषयीचे मुद्दे काढतो व ध्येय वस्तू प्राप्त होण्याविषयी शोध करतो व आत्मज्ञानाबद्दल ज्याची सारखी तळमळ चालू आहे व तो त्रिविध तापांनी पोळलेला आहे, तो या नाव अधिकारी. शिष्य, सद्गुरूकडे शरण कोणत्या रीतीने जावे. सद्गुरू, त्यांना सर्व भावाने अनन्य शरण जावे म्हणजे काया वाचा मने त्यांना जीवभाव अर्पण करून त्यांच्याखेरीज इतर कोणी देव नाही असा भाव ठेवून त्यांना विनयपूर्वक स्तुती करून मोक्ष मागावा. शिष्य, तर तुम्हाला काया वाचा मन जीवभाव आपल्या चरणी ठेवून अनन्य शरण आहे, तर मला मोक्ष प्राप्त करून द्या. सद्गुरू, तुला मोक्षाची काय जरुरी लागली आहे. शिष्य, मोक्ष मला जन्म मरणाच्या दुःखापासून सोडविणारा आहे म्हणून त्याची आवश्यकता आहे. सद्गुरू, मग तुला इतर साधने करून म्हणजे जप तप अनुष्ठान तीर्थ व्रते नामस्मरण वेदाध्ययन यज्ञ यागाधिक संन्यास ग्रहण यांच्या योगाने मोक्ष मिळत नाही का. हे करून मिळेल. शिष्य, इतर साधने करून मी पाहिले, परंतु ती आचरली असता पुण्य प्राप्त होते, पण मोक्ष तर मिळतच नाही. त्या पुण्याचा उपयोग शास्त्रमताने पुढील जन्मात मिळेल असे ऐकण्यात येते. त्याचा अनुभव साक्षात नाही. पुढील जन्माचा इसार दिला तर गर्भवासादी जन्मदुःख हे तर मला भोगावेच लागेल. याकरिता ते दुःख न व्हावे म्हणून या देहातच मोक्षाची इच्छा आहे. सद्गुरू, जर तुला मोक्ष मिळवण्याची जबर इच्छा आहे तर सध्या संसार करून त्यातील विषय सुख आनंदाने भोग, मग पुढील उतारवयास मोक्ष प्राप्त करून घे. शिष्य, तुम्ही म्हणता की हे तर सर्व अंतरातील ज्ञान विषय आहेत, तर वृद्धापकाळी बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा ज्ञान कसे करून घेता येईल. व देहसुद्धा क्षणभंगूर आहे, कोणत्या वेळेस नाहीसा होईल याचा नेम नाही. आणि तुम्ही सांगता की नरदेहच याला पाहिजे, इतर देह आत्मज्ञानाला उपयोगी नाहीत, म्हणून मला सध्याच मोक्षाविषयी विचार सांगावा. सद्गुरू, तू म्हणतोस इतर देहात आत्मज्ञान होत नाही, याचे कारण काय.
शिष्य, इतर देहांमध्ये विवेकी बुद्धी नाही व आत्मज्ञान करून घेण्यास तर विवेकी बुद्धी पाहिजे. म्हणून मोक्षाचे ज्ञान आत्ताच मला मिळावे अशी माझी इच्छा आहे. सद्गुरू, आम्ही तुला जर मोक्ष दिला तर तुला तो मिळाला किंवा नाही हे तू कशावरून जाणून घेशील? शिष्य, महाराज, संतांची वचने अशी आहेत की त्या मोक्षामध्ये अपरंपार अविनाशी सुख आहे व मलाही त्याच सुखाची अपेक्षा आहे. म्हणून मला तो मोक्ष प्राप्त करून द्यावा. सद्गुरू, तुला विषयापासून सुख मिळत नाही का? शिष्य, होय मिळते, परंतु ते शाश्वत मिळत नाही व ते दुःखरूप आहे. मला ते शाश्वत मिळवण्याची इच्छा आहे. याकरिता मला ते प्राप्त करून द्या. सद्गुरू, तू कोण आहेस आणि सुख कोठे व कसे झाले याचे ज्ञान आहे काय? शिष्य, सुख झाले याचा अनुभव आहे असे वाटते, पण ते कोठे झाले व कसे झाले व मी कोण आहे याचे मला ज्ञान नाही. त्या सुखाचे व मी कोण आहे याचे मला ज्ञान सांगा. सद्गुरू, तू सच्चिदानंद ब्रह्म असून कल्पनेने जीवभाव घेतला आहेस. शिष्य, महाराज, सच्चिदानंद ब्रह्म कशाला म्हणावे? सद्गुरू, सत म्हणजे सर्व काळ व नित्य असणे व सारखे असणे हा धर्म ज्या वस्तूमध्ये आहे ते सत्पद. चित म्हणजे ज्या वस्तूत ज्ञान म्हणजे जाणीव आहे ते चितपद. आनंदपद म्हणजे ज्या वस्तूत आनंद म्हणजे सुख किंवा समाधान आहे ते आनंदपद. असंगत्व म्हणजे देहसंगात असून वेगळा असणे हे असंगत्व. शिष्य, जीव म्हणजे काय ते मला सांगा. सद्गुरू, ज्या कल्पनेने सच्चिदानंद तत्वावर पश्यंतीच्या ठिकाणी देहभाव घेतला आहे तो जीव. शिष्य, पश्यंती वाणी कोणती? सद्गुरू, पश्यंती वाणीचे हृदयस्थान, तेथेच बुद्धीचे वास्तव्य असते. शिष्य, त्या देहाचे व जीवाचे लक्षण मला सांगा व त्याला जीव न म्हणता काय म्हणावे? सद्गुरू, जीव ब्रह्मरूप आहे. देहाचे लक्षण असत, जड व दुःखरूप आणि आकार. जीवाचे रूप निराकार, अस्ति, भाती, प्रियरूप, अंशरूप आत्मा असे आहे व त्याच्यावर अन्य कल्पनेचा भाव आहे. शिष्य, त्या देहाची लक्षणे कोणती? त्याचे धर्म काय? सद्गुरू, असत म्हणजे सर्व काळ सारखे न राहणे. जसे सूर्योदयी सूर्य आणि त्याच्या पाठीमागील आकाश एके ठिकाणी असते, तेच एका तासाने सूर्य पुढे येतो व आकाश त्याच ठिकाणी असते. तसा देह सच्चिदानंद आत्म्यावर पुढे येतो म्हणजे वाढतो व जीव आकाशाप्रमाणे सारखाच असतो. जड म्हणजे स्वतःच्या अंगीही चलनगती नसणे म्हणजे परप्रकाशी. जसे डबी, हिला एका जागेपासून दुसऱ्या जागेवर ठेवणाऱ्या वाचून जाता येत नाही, त्या डबीसारखा जड धर्म या देहाच्या अंगी आहे. दुःखरूप, रोगांचे माहेरघर. शिष्य, जीवाची लक्षणे काय? सद्गुरू, अस्ति म्हणजे एकाच जागेवर सर्व काळ सारखे असणे जसे आकाश. भाती म्हणजे सर्वाचे ज्ञान म्हणजेच चैतन्यत्व. प्रिय म्हणजे सर्वांपासून वेगळे म्हणून आनंदरूप, निराकार, असंगत्व. शिष्य, असे असून जीवाने देहभाव घेण्याचे कारण काय? सद्गुरू, अनादि संसार मालिकेच्या ठायी अविवेकाने मूर्ख अंतकरण झालेले आहे म्हणून देहभाव घेतला आहे. याकरिता विवेकाची व विचाराची अपेक्षा आहे. शिष्य, आता विवेक काय व विचार काय ते मला सांगा. सद्गुरू, विवेक म्हणजे सत्य असत्य, नित्य अनित्य, सार असार निवडणे. विचार म्हणजे आपण जी जी कार्य करतो त्यापासून नफा नुकसान पाहणे. शिष्य, नित्यानित्य विवेक कसा करावा हे मला सांगा. सद्गुरू, नित्यानित्य विवेक हा अंतरातील ज्ञानासंबंधी आहे, पण आधी तुला विचाराचे ज्ञान नाही. ते कळल्या वाचून तुला नित्यानित्य विवेक समजणार नाही. शिष्य, तर मग विचार ज्ञान कशाला म्हणावे? सद्गुरू, प्रथम कर्म म्हणजे
उपासना वगैरे पारमार्थिक क्रियांना फळं सध्याच पाहिले पाहिजे याना विचार. दुसरा, देह ती तुका प्रारब्धाधीन आहे, त्या प्रारब्धावर निश्चय नसून त्याबद्दल खटाटोप करणे व त्याचे कर्तृत्व घेणे हा विचार नव्हे. तिसरा, नरदेह व त्याचे आयुष्य किती दुर्लभ आहे, इकडे दुर्लभ असून तो प्राप्त झाला आहे त्याची किंमत न वाटणे हा विचार नव्हे. चौथा, वेदांतपर ग्रंथ व संत महात्मे आपापल्या भाषणामध्ये काय काय सांगतात इकडे दुर्लक्ष असणे हा विचार नव्हे. पाचवा, प्रपंचातील व्यवहारात जसे हा नफा नुकसान पाहतो व सध्या नफा होत असेल तर तो व्यवहार हाती धरतो, तसे पारमार्थिक क्रिया नामस्मरण, तीर्थ, व्रत, दान, धर्म, नेम वगैरे यामध्ये सध्या काय प्राप्त झाले हे जाणवले जात नाही, तो विचार नव्हे. तर मागील सर्व प्रकारे नफा पाहून करणे त्याला विचार म्हणावे व याप्रमाणे विचार केला म्हणजे तो नित्यानित्य विवेक करण्यास योग्य झाला. शिष्य, आपण सांगितल्याप्रमाणे मी विचार केला. तीर्थ, व्रत, दान, धर्म वगैरे क्रियेत सध्या काही नफा होत नसून पुढे होईल म्हणून शास्त्र सांगते. त्यामुळे यात सध्या काहीच फल हाती येत नसून विनाकारण आयुष्य खर्च होऊन कष्ट मात्र आहेत. असल्या परमार्थ क्रियांचा काय उपयोग याचा मला वीट आला आहे. व संत तुकाराम महाराज हेही एके ठिकाणी असेच म्हणतात की तुका म्हणे हे तो उधाराचे पुण्य व मना समान लेखो आम्ही. याप्रमाणे माझ्याही प्रत्यास आले. तरी आता नित्यानित्य विवेक म्हणजे काय व तो कशामध्ये पाहायचा आहे हे मला संपूर्ण सांगा. सद्गुरू, पंचमहाभूतात्मक देह व चैतन्य हे आपसात मिश्रित झाले आहेत, त्यांची निवड करणे आहे. शिष्य, पंचभूतात्मक देह कसा झाला आणि पंचभूते म्हणजे काय? सद्गुरू, पंचभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. शिष्य, ते देहात कसे आहेत? सद्गुरू, प्रथम पृथ्वी म्हणजे पंचीकरण, हाडे, मांस, नखे, केस, त्वचा हा पृथ्वीचा भाग आहे, याची माती होते. दुसरा आप म्हणजे लाळ, मूत्र, स्वेद, रक्त, वीर्य हा आपाचा भाग आहे. तिसरा तेज म्हणजे जठराग्नी, भूक, तहान, आळस, निद्रा, क्रांती हा तेजाचा धर्म आहे. चौथा वायू म्हणजे चलन वलन, धावणे, प्रसरणे, आखडणे हा वायूचा धर्म आहे. पाचवा आकाश म्हणजे काम, क्रोध, शोक, मोह, भय हा आकाशाचा धर्म आहे. ह्या सर्वांचे एकीकरण होऊन हा देह चैतन्याच्या साह्याने झाला. शिष्य, चैतन्य म्हणजे कोणती वस्तू देहात आहे ते सांगा. सद्गुरू, देह, इंद्रिय, मन, त्रिगुण, बुद्धी, विवेक या सर्वांना जाणण्याची शक्ती ज्या वस्तूत म्हणजे ज्या तत्वात आहे ते चैतन्य म्हणावे. त्याला निवडून काढून त्याचा अंगीकार करावा व आणण्याचा जो अंतःकरणाने भाव घेतला आहे तो सोडून द्यावा. शिष्य, अंतःकरण पंचक म्हणजे काय? सद्गुरू, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या चित्त चतुष्टययुक्त अंतःकरणास अंतःकरण पंचक म्हणतात अथवा लिंगदेह म्हणतात. शिष्य, या देहात मी कोणती वस्तू आहे याचे ज्ञान करून द्या. सद्गुरू, आम्ही तुला याचे ज्ञान सांगू, परंतु तू ज्या देहाला मी म्हणून बसलेला आहेस आणि ज्यापासून तुला सुख किंवा दुःख होत आहे व सर्वात तुला विशेष काय प्राप्त व्हावे अशी इच्छा आहे याचा आधी मला विचार करून सांग. शिष्य, महाराज, मी विचार करून पाहिला. संसार हा नाशिवंत आहे व दुःखरूप आहे. मला ज्या शाश्वत समाधानाची इच्छा आहे ते तर यात कधीच मिळत नाही. विधिविधानयुक्त कर्मे, तीर्थे, व्रते, दाने, उपोषणे, जप, तप, योग, याग इत्यादी ही आचरण करून पाहिली. इतर ग्रंथ अवलोकन करून पाहिले, तथापि शाश्वत समाधानाची प्राप्ती अद्याप होईना. ते अविनाश समाधान चित्ताला अखंड मिळावे अशीच इच्छा आहे. हीच एक मनाला विशेष आवड लागली आहे. सद्गुरू, जर तुला अविनाश व अक्षय समाधानाची इच्छा असेल तर ते आत्मज्ञाना वाचून होणार नाही. या ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत.
पहिली शुभेच्छा, दुसरी विचारणा, तिसरी तनुमानसा, चौथी सत्वसंपत्ती, पाचवी असंसक्ती, सहावी पदार्थ भाविनी, सातवी तुरिया. त्यापैकी पहिली शुभेच्छा भूमिका आणि आर्तभक्ती धर्म हा तुझ्या अंगी पूर्णपणे दिसून आला आहे. यावरून तुझे ठिकाणी आत्मबोध करून घेण्याची पात्रता अथवा अधिकार आला आहे. शिष्य, शुभेच्छा भूमिका व आर्तभक्ती धर्म यांचा सारांश थोडक्यात मला स्पष्ट सांगा. सद्गुरू, शुभेच्छा भूमिका म्हणजे आत्मज्ञान प्राप्तांच्या इच्छे वाचून दुसरी कोणतीही ज्याला इच्छाच नाही, एक आत्मज्ञान प्राप्तीची तळमळ असणे याला शुभेच्छा म्हणतात. व ती अंगी उत्पन्न झाली म्हणजे तो शुभेच्छा भूमिकेस पात्र झाला, त्याच्या अंगी शुभेच्छा भूमिका आली. आता आर्तभक्ती धर्म तुला सांगतो. भक्ती धर्म 4 प्रकारचे आहेत. पहिला अर्थ, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी, चौथा ज्ञानी. यापैकी पहिली अर्थभक्ती ऐक. अर्थ तो आरतीचे निव्याजे असे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत लिहिले आहे. त्याचा अर्थ कित्येक अर्थ म्हणजे शरीर वेयेच्या म्हणजेच रोग दूर होण्याच्या इच्छेने भगवंताची भक्ती करणारा असं अर्थ समजतात. पण तो अर्थ चुकीचा आहे. अर्थ म्हणजे आत्मदेव प्राप्तीची व्यथा ज्याला लागली तो. ती व्यथा दूर होण्याकरिता आत्मज्ञानी संतांचे दासत्व करणे हीच अर्थभक्ती खरी आहे. व नाथांनीही आपल्या भागवतात याचा असाच अर्थ स्पष्ट खुलासेवार सांगितला आहे. रोगिया नाव अर्थता हे व्याख्यान नव्हे परमार्था. भगवत प्राप्तीची चित्ती व्यथा ते अर्थता परमार्थी. याप्रमाणे अर्थभक्ती धर्म व शुभेच्छा भूमिका वर्णनात्मक गुह्य शिष्य संवादाचे पहिले प्रकरण समाप्त झाले. जय हरी.